हाय गाईज. तर तुम्ही मला रोज बोलत असता, की एका जागेवर बसून व्हिडिओ नको काढू, मग फिरून व्हिडिओ काढ. तर मला पॉसिबल होत नाही, पण आज मी ट्राय करते, की बघा आज मी आहे ना 8:15 वाजता ऑफिसवरनं घरी आली आहे आणि येऊन ना म्हणजे घरात थोडंसं पसारा होतं, जास्त काही नाही. पण असं नेहाने हे कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या होत्या आणि खूप दिवसापासून तुम्ही मला म्हणतात ना तुमचं होम टूर द्या, होम टूर द्या. तर बघा इकडे एक आमचं कपाट आहे. ते इकडे असं ठेवलंय आता थोडंसं. हे आमचं कूलर इकडे थोडंसं इकडे कबोर्ड आहे. हा एक प्रतीक्षाचा आहे. हा प्रतीक्षाचाच बेड आहे. मला खूप कमेंट केले की प्रतीक्षाने एक व्हिडिओ टाकलेली की ती सारखं माझं, 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 माझं बोलते. हो, ते तिचंच आहे. कारण की जेव्हा हे रूममध्ये आम्ही नव्हतो ना, म्हणजे मी माझ्या तिकडं मिस्टरांकडे राहायचे, नेहा इथे राहायचे. तर नेहाने आणि प्रतीक्षाने कॉन्ट्रिब्यूट करून बेड, कपाट, मांडणी वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्यांनी पर्चेस केलेल्या. तर माझं काही त्याच्यात नाहीये. मी फक्त ना इथे हे हे कपाट घेतलंय, हे कूलर घेतलाय, त्याच्यानंतर त्याच्यानंतर फ्रीज पण आम्ही तिघींनी मिळूनच घेतलाय. तिकडे माझं वॉशिंग मशीन आहे. वॉशिंग मशीन घेतलंय. हे मंदिर पण आम्ही तिघींनीच घेतलंय मिळून. हे तर माझ्या तिकडे मिस्टरांचाच टीव्ही आहे बरं का. तो मी दिला नाही प्रिन्सला बघायला लागायचं म्हणून. तर अशा ह्या तिच्याच गोष्टी इथे सगळ्या. आमचं काही नाहीये. म्हणजे आमचं पण आहे, पण इतकं पण काही नाहीये. असं नाही, एक-एक छोटी-छोटी गोष्ट सगळ्यांनी मिळून म्हणजे काही तिने घेतली, नंतर मी आल्यावरती मी काही घेतलं ते. तर काही जण मला बोलले, की "प्रतीक्षा फक्त बोलतीये माझं आहे, माझं आहे, माझं आहे." हो, तिचंच आहे. जे काही तिचं आहे, तिचंच आहे. ते कशाला आपण आपलं बोलायचं. पण असं काही नाही. ती बोलताना चुकून बोलली असेल तसं, की माझं आहे, माझं आहे. पण असं काही नाही. तिच्या गोष्टी तिच्या आहेत. तशा आम्ही काय असं कोणाला असं डिस्ट्रिब्युशन नाही केलेली, हे माझंच आहे, तुझंच आहे, असं काही नाही. पण ती तिने घेतली म्हणून ती माझं बोलली होती. तर असं ना, आमचं असं छोटंसं 2 रूमचा फक्त घर आहे. तर त्याच्यामुळे प्रिन्स पण बोलतो, "मम्मा आपलं घर किती छोटं आहे ना." तर ठीक आहे. आता तरी छोटंच आहे आपलं घर आणि असंच आहे आपलं घर. तसं छोटं आहे पण आम्ही खूप छान आहे म्हणजे व्हेंटिलेशन वगैरे ना एकदम बाजूला कोपऱ्यात रूम आहे. पण एकदम छान व्हेंटिलेशन आहे आमच्या रूमला. तर आले घर आवरलं वगैरे. आवरलं म्हणजे काय चांगलंच होतं. घर आवरलं, अशी मस्त देवपूजा केली. अ, इकडे बघा आमचं हे छोटंसं मंदिर किती क्यूट मंदिर कसं आहे ना सांगा मला. म्हणजे आमचं असं मंदिर आहे त्याच्यात ते जे देव आहे ना ते माझ्या मम्मी-पप्पांचे आहे बरं का. पण आता प्रतीक्षाचं लग्न झालंय. तर प्रतीक्षा कसं म्हणजे नाही नेणार ना, तर म्हणजे तिचं लग्न झालंय ना, तर मग ती नाही आणि माझा पण आता डिव्होर्स झालाय. तर मम्मी-पप्पांचे जे देव आहे ते मीच सांभाळते. म्हणजे मीच त्यांना सगळं करते किंवा त्याचे पण खूप काही-काही असतं ना, ते सगळं मीच माझ्या पद्धतीने करते. तर लास्ट टाईम पण आम्ही देवांसाठी ना जेजुरीला गेलेलो वगैरे. तर मी त्याचे व्हिडिओ नाही टाकले तेव्हा मी व्लॉगिंग करत नव्हते. पण आहेत माझ्याकडे ते व्हिडिओज. मी नंतर कधी एडिट वगैरे करेल आणि टाकून देईल ते पण व्हिडिओ. खूप छान मस्त गेलेली नेहा, मी आणि प्रिन्श आम्ही तिघंच गेलो होतो. तर सगळी पूजा वगैरे झाली मस्त बघा. मी बोलता-बोलता कुठे पण भटकते. तर अशी सगळी पूजा वगैरे झाली आणि तुम्हाला एक गंमत सांगते बरं का. इतकं लेट होतं ना रोज यायला कामावरनं आणि आलं की दमलेलं असतं. घरामध्ये कपडे असतात, ते वाळत टाकायचे असतात किंवा वाळत टाकलेले कपडे असतात, त्याच्या घड्या घालायच्या असतात. प्रिन्सचा पण स्टडी असतो. मग आम्ही पण सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतो. त्याच्यामुळे आमचे पण लाईव्हला येणं वगैरे किंवा जे पण काही व्हिडिओज वगैरे काढणं, प्रिन्शूचं पण थोडंसं करत असते मी. तर अशा सगळ्या गोष्टी असतात बरं का. तर पॉसिबलच होत नाही की स्वयंपाक करायला. तर त्याच्यामुळे ना मी एक घरगुती मेस लावली आहे. आता तुम्ही म्हणाल की काय गरज हे ते पण ना रोज ऑफिसवरनं येऊन मग स्वयंपाक करणं खरंच पॉसिबल होत नाही. म्हणून खरं तर मी ही मेस लावली आहे. आणि काय होतं मी तर बाहेर खाऊ शकते किंवा एखाद दिवशी उपाशी पण झोपू शकते किंवा सकाळचं पण संध्याकाळी खाऊ शकते. पण रोज-रोज नाही ह्या गोष्टी पॉसिबल म्हणजे खरं तर चांगल्याच नाही आहे. आपण इतकं दिवसभर काम करतो, इतकं टाईट शेड्यूल असतं आणि पोटासाठी अन्न तर पाहिजेच ना. इतकं सगळं खटाटोप कशासाठी चालू आहे? अन्न म्हणजे पोटासाठीच चालू आहे. तर त्याच्यासाठी ना मी म्हटलं रात्री तर काही टाईम भेटत नाही. सकाळचा तर स्वयंपाक मीच करणार, पण रात्रीच्या करण्यापेक्षा स्वयंपाक करा, परत ते भांडे पडणार, सगळ्या गोष्टी, सगळा राडा, त्याच्यात टाईम जाणार 1-2 घंटा. त्याच्यापेक्षा मी असा विचार केला, की मी मेसच लावून देते. ती पण घरगुती लावली आहे फक्त संध्याकाळसाठीची. तर तुम्हाला काय वाटतं याच्यावरती? प्लीज बॅड कमेंट तर नका करू. कारण की खरंच टाईम भेटत नाही. असं खोटं नाही बोलत. कारण की मी स्वयंपाक करायला लागली आणि प्रिन्स एकटा अजिबात स्टडी करत नाही. मी प्रिन्सचा स्टडी वगैरे झाल्याच्या नंतर रात्री मी त्याच्यामुळे मला लाईव्हला यायला उशीर होत असतो माहिती आहे. नाहीतर मी लवकर पण लाईव्हला येऊ शकते. पण नाही, आपल्याकडे एक जबाबदारी आहे. तर आपण सगळ्या गोष्टी किती प्रॉपर हँडल केल्या पाहिजे ना, ते
म्हणजे मॅनेज नाही होत कधी-कधी. पण म्हणून मग मी हा डिसिजन घेतला, की मी आता मेस लावते. आता त्या ताई मला कधीपासून फोन करत होते, की "डबा घ्यायला कधी येणार आहे? कधी येणार आहे? कधी येणार आहे?" पण ह्याने मला कॉल केला, की "दीदी तू नको जाऊ डबा घ्यायला, मी जाते." आता तिने हा डबा घेऊन येईन डायरेक्टली. तर चला म्हटलं तोपर्यंत काय करणार आहे? तर मी म्हटलं एक छानसा व्लॉग घेते. तर आम्हाला मेसमधून पण म्हणजे मेस नाही घरगुतीच डबा आहे. घरगुती डब्यात पण आम्हाला काय येणार आहे, कसं येणार आहे, मी तुम्हाला दाखवलं. आज मी ना तुम्हाला झोपेपर्यंतचा सगळा व्लॉग केला आणि प्रिन्स पण गावाला गेले ना कुणाला आणि त्यांच्यासोबत मी एकटीच आहे आज घरी. आता नेहा पण येतीये. तर तोपर्यंत तरी मी एकटीच राहणार आहे. तर सगळ्या पोस्ट वगैरे करून मी अशी बसली आहे तुमच्याशी गप्पा मारत, की मी मेस लावली आहे. ते तुम्हाला काय वाटतंय त्याच्याबद्दल? तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. ठीक आहे? तिकडून त्या ताईंनी ना काय दिलं माहिती आंबट चुका. तुम्हाला माहिती आहे का कोणाला आंबट चुका? तर आंबट चुकाची भाजी दिली आहे. मी पण ना खूप वर्षानंतर खाते ॲक्चुअली. अशी बघा ही अशी असते कशी काय माहिती आता त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने बनवली आहे. आणि अशी मस्त ना त्यांनी चटणी पण दिली आहे यार शेंगदाण्याची चटणी बघा ना किती छान किटी-किटी डब्यामध्ये भरून दिली आहे. आणि मस्त बाजरीची भाकर. तर बघा किती छान जेवण मिळते आयतं. असं काही नाही पैसे द्यायला लागतात त्यांना. पण थोडं कष्ट वाचतात ना तेवढे सगळे म्हणून इतका आनंद होतोय. तर असं मस्त जेवायला दिले. मी नेहाला बोलली होती सलाड घेऊन ये. पण ती मस्त डबा घेतला आणि आली वरती निघून. तर चल जाऊ दे म्हटलं उद्यापासून मी सगळं सलाड वगैरे आणून ठेवन मस्तपैकी. कॅब वाल्याला किती वेळा थांबवू? अच्छा कॅबने गेलती का? माझी गाडी हां, हां, शिजवून हां. आहे. आणि ह्याच्या गाडीला थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून ती कॅबने गेली ती. तर मस्तपैकी आपण तुम्ही सुद्धा जेवायला या. आंबट चुक्याची भाजी मी सांगते कशी आहे. मी पहिल्यांदाच खाते खूप वर्षानंतर यार. ओके. छान आहे. मला आवडली नाही याचं माहीत नाही आता बिचारी काय करेल काय नाही. कारण मला खूप असं भाजी आवडत नाही. तिला आवडत नाही आंबट चुक्याची भाजी म्हणून. मला तर आवडली आहे वैसे. तर या तुम्ही सुद्धा जेवण करायला. आता याच्यानंतर मी काय करणार आहे, सगळे व्हिडिओज तुम्हाला माझा हा तरी व्लॉग माझा नक्की बघा यार आता. तुम्ही म्हणताय ना फिरून-फिरून कर म्हणून केलाय आता हा मी तुमच्यासाठी. हं. तर ना आता जेवण झालंय बरं का. नेहाने सगळं आवरून ठेवलं जेवणाचं. कारण की मी जेवायला आणलं होतं ना, म्हणजे तिथून इथं बरं का. तिने डब्बा आणला 2 इथं. तर तिने जेवणाचं सगळं आवरून ठेवलंय. आणि मी काय बोलले तुम्हाला जेवणाला ना आंबट चुक्याची भाजी मला त्याच्यावरून एक गंमत आठवली. आम्ही ना म्हणजे आंबाडा आणि आंबट चुका यातला मला फरक नाही कळत बरं का. पण मला एवढं माहिती ती भाजी थोडीशी आंबट होती. मग तो आंबाडा वेगळा असतो का? म्हणजे ज्याला कोणाला माहिती नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आंबाडा आणि आंबट चुका हे दोघं वेगळे आहेत का एकच आहे? कारण की ना मी जेव्हा भाजी घ्यायला गेली ना तेव्हा मला पालकची आणि आंबट चुक्याच्या भाजीतला फरकच नाही कळालेला. तर मी खूपदा ते इथं खाली आमच्या इथे आहे चौकामध्ये. मी त्यांना काय विचारते, "दादा तुम्हाला कसं कळतं हे आंबट चुका कुठला आहे आणि पालक कुठली?" कारण की एकदा ना मी चुकून पालक म्हणून आंबट चुकाच घरी आणला असता. पण ना मी भाजी उचलल्यावर पैसे द्यायच्या टायमाला मला बोलतात ते, "ताई अरे बापरे! तुला येते का आंबट चुक्याची भाजी करायला?" म्हटलं, "काय हा आंबट चुका आहे?" ते म्हणतात, "हां." म्हटलं, "नाही, नाही मला पालक पाहिजे." म्हणजे ना ते लीफ थोडे कमी मोठे जास्त ना, मग तेव्हापासून मी लक्षात ठेवले. तुम्हाला पण आंबट चुका आणि आंबाडा ह्या दोघातल्या भाजीतला जर फरक कळत असेल ना, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्या आंबाडा बरं का, मला आंबाड्याची भाजी माहिती आहे. जेव्हा आम्ही मामाच्या गावाला राहायचो ना, जेव्हा माझे मम्मी-पप्पा एक्सपायर झाले तेव्हा, तर तिकडे ना मी तुम्हाला बघा माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की माझ्या मामाच्या घराच्या बाजूला आमचे सगळे फ्रेंड्स राहायचे तिकडं. आम्ही खेळायला तिकडे जायचो बऱ्याचदा. तर त्यांच्याकडे खूप त्या आंबाड्याच्या म्हणजे भाजीचे ते झाडं होते. असे खूप असं सिंगल याच्यामध्ये यायचं आणि त्याला असे मोठे-मोठे असे असे हाताच्या आकारात म्हणजे एवढे मोठे-मोठे असे पाने यायचे बरं का त्याला आणि ते काढून, शिजवून, चिरून-बिरून काहीतरी भाजी करायची. मी लहानपणी खाल्लेली ती आंबाड्याची भाजी. अजून आंबट चुक्याची भाजी मी कधीच नाही खाल्लेली मग. जर ह्या दोघं गोष्टी वेगळ्या असेल तर. तर मला मगाशी गंमत आठवली पण म्हटलं जाऊ दे भूक लय लागली आधी खाऊन घेते आणि मग नंतर तुम्हाला ती गंमत सांगते. म्हणून जेवण करून झाल्यावर तुम्हाला ही गंमत सांगितली. आणि मग ना जेवण झाल्यावरती लाईव्हला वगैरे आले आणि मग आता व्हिडिओ काढते. आता काय नाही मस्तपैकी झोपणार आहे. नेहा माझा व्हिडिओ काढतीये आणि मला सगळे कमेंट करत असतात, "तुझे व्हिडिओ कोण काढतं? तुझे व्हिडिओ कोण काढतं?" कोणी नाही काढत बाबा. ही आमची नेहा मॅडमच व्हिडिओ काढते आमची. दुसरं कोणी नाही काढत माझे व्हिडिओ. तर गैरसमज दूर करत राहा. मी प्रत्येक गोष्टीचं म्हणजे ना मला असं नाही वाटत, की मी तुमचे गैरसमज दूर तुम्हाला एक्सप्लेनेशन देत राहावं असं नाही मला वाटत अजिबात. पण ते चुकीचे कमेंट ना मला अजिबात वाचायला वाटत नाही. म्हणून मग मी जस्ट एक नॉर्मली सांगितलं तुम्हाला. तर चलो बाय बाय, गुड नाईट. आणि मी आजचा ना ऑफिसवरून आल्यापासूनचा सगळा व्लॉग मी ना बळच शूटिंग केलंय. माझा व्हिडिओ नक्की बघा सगळे. तर ठीक आहे.
तर चलो बाय बाय, गुड नाईट. आणि उद्यासाठी डायरेक्ट गुड मॉर्निंगचा व्हिडिओ टाकणार आहे. प्रिन्स तर काय अजून आलेला नाहीये, पण बाकीचा व्हिडिओ मी उद्या टाकेल. आता प्रिन्स प्रिन्स पण येईल वाटलं तर रात्री 12 वगैरे वाजता, तर मी तो पण याला पुढे करेल अटॅच. झाला तर झाला ऍड, असाच चिपकून दिला, पण मी त्याला जास्त एडिटिंग मला काही जमत नाही.